नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आपल्याला जर आपल्या सोयाबीनच्या पिकामधील फुलांची संख्या करायची असेल दुप्पट, तर मित्रांनो फक्त 100 रुपयांमध्ये आता सोयाबीनच्या पिकातील फुलांची संख्या 100% होणार दुप्पट। पण असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता सोयाबीनच्या पिकातील फुलांची संख्या फक्त 100 रुपयात या ठिकाणी होणार दुप्पट? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला आपल्या सोयाबीनच्या पिकातील फुलांची संख्या करायची असेल दुप्पट, तर फक्त 100 रुपयांमध्ये आता आपण आपल्या सोयाबीनच्या पिकातील फुलांची संख्या 100% करू शकतो दुप्पट। पण असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर करून आता सोयाबीनच्या पिकातील असणारी फुलांची संख्या या ठिकाणी होणार 100% दुप्पट? तर बघा मित्रांनो, जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे 50 दिवसांच्या वर जाते, त्या परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकामध्ये फुलांची जी असणारी संख्या ती वाढायला सुरू होते आणि हीच ती वेळ असते ज्या वेळेमध्ये आपल्याला सोयाबीनच्या पिकाला फॉस्फरस आणि पोटॅशियम द्यावं लागते। लक्षात घ्या, या परिस्थितीमध्ये जर आपण सोयाबीनच्या पिकाला दुसरी फवारणी करत असताना 005234 या विद्राव्य खताचा वापर 15 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम केला तर 100% आपल्या सोयाबीनच्या पिकाला फॉस्फरस मिळते, आपल्या सोयाबीनच्या पिकाला पोटॅशियम मिळते, त्यामुळे फुलांची संख्या दुप्पट तर होतेच मित्रांनो, आणि सर्व फुलांचं परावर्तन 100% शेंगात होऊन जाते। म्हणजे जास्त काही अवघड फॉर्म्युला नाहीये। जर तुम्हाला या ठिकाणी फुलांची संख्या वाढवायची असेल तर फक्त मार्केटमध्ये जा, 100-150 रुपयाला 005234 चा 1 किलोचा पुडा मिळेल, तो खरेदी करा। 15 लिटरच्या पंपामध्ये 100 ग्रॅम मिसळा आणि फवारणी करून टाका। असणारा हा स्प्रे तुम्ही कोणत्याही कीटकनाशकासोबत घेऊ शकतात, कोणत्याही बुरशीनाशकासोबत व टॉनिक सोबत घेऊ शकतात, याला काही बंधन नाही। पण जो शेतकरी मित्र आपलं सोयाबीनचं पीक 50-55 दिवसात झाल्यावर 005234 या विद्राव्य खताचा वापर करेल, 100% त्याच्या सोयाबीनला दुप्पट फुलं लागल्याशिवाय राहणार नाही। ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, लक्षात घ्या। तर हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।